मुंबई हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे मी ऐकलेलं नाही, कारण आपण बघितलं मी आता कार्यक्रमात होतो. पण जे काही कोर्टाने विचारलेलं आहे त्या संदर्भात योग्य उत्तर हे कोर्टामध्ये सबमिट केलं जाईल. कारण पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका कोणालाही वाचवायचं नाहीये. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे या संदर्भात आतापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती ही आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ. महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष आता एकत्र लढणार आहे. म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये किंवा काही दिवसामध्ये जो राडा झाला त्यावरनं काही नवीन धडा घेतला समजायचं. काही राडा नाही, काही रोडा नाही. आम्ही एकत्रित आहोत, एकत्रित राहणार आहोत आणि शक्यतोवर सगळीकडे एकत्रित लढण्याचा प्रयत्न आम्ही करतो. काल एकनाथ शिंदे यांनी काल तुमच्या याच्यात शायरी म्हटली, कौतुकही केलं आणि अच्छी दोस्त आहे असं सांगितलं. ते नेहमीच माझं कौतुक करतात, मी त्यांचं कौतुक करतो. आम्ही मित्रच आहोत आणि दिलखुलास मित्र आहोत. त्याच्यामुळे मनात काही न ठेवता हे कौतुक आम्ही करतो. नाना पटोले यांनी म्हटलं आहे की राज्य निवडणूक आयोग पवार यांना काल खूप वेगळ्या शब्दामध्ये झापलंय. काय खरं झालं हे नेमकं? खरं म्हणजे झापलं हे म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल. किंबहुना एक प्रकारे कालच्या प्रकरणात अभिमन्यू पवार यांच्यावर अन्यायच झाला. कारण ते बोलले वेगळं आणि मी ऐकलं वेगळं. त्याच्यापूर्वी एका प्रकरणामध्ये कोणीतरी पुन्हा लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं म्हणून मी त्याच्यावर बोललो होतो. आणि अभिमन्यू पवार असं म्हणाले की लाडक्या बहिणींची पोरं ही अवैध दारूकडे जात आहेत. माझ्या ऐकण्यात काही वेगळं आलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की लाडक्या बहिणींवर तुम्ही आक्षेप घेऊ नका. त्यांनी लाडक्या बहिणींवर आक्षेप घेतला नव्हता. पण दुर्दैवाने ते मी म्हटल्यामुळे सगळ्या चॅनलनी चालवलं, अभिमन्यू पवारला झापलं. मी त्यांना बिलकुल झापलेलं नाही. माझा गैरसमज झाला होता. त्यांनी योग्य मुद्दा मांडला होता आणि विशेषतः महिलांच्या करता अवैध दारू हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्याकडे त्यांनी तो प्रश्न देखील माझ्या लक्षात आणून दिला आणि अतिशय कडक कारवाई करायला मी सांगितलं. आर्वीमध्ये ड्रग्जचा साठा सापडलेला आहे. पोलिसांनी कारवाई केली. पण तिथले आमदार सुनील ठाकरे यांनी पोलिसांवर टीका केली की पोलिसांचं दुर्लक्ष राहतं त्यामुळे अशा प्रकारे प्रमाण वाढत आहे. सुमित वानखेडे मला देखील येऊन भेटले आणि निश्चितपणे याची अजून सखोल चौकशी करावी लागेल. याचं कारण इतका मोठा साठा हा जर त्या ठिकाणी सापडत असेल तर स्थानिक जे पोलीस आहेत ते नेमकं त्या ठिकाणी काय करतायत हा प्रश्न निर्माण होतो. जो सुमित वानखेडेंनी निर्माण केलेला आहे त्याची चौकशी केली जाईल. राहुल गांधी जी अभी जर्मनी की यात्रा पे जा रहे हैं, सत्र चलते हुए वो छोड़ के जा रहे हैं. देखिए, राहुल गांधी जी सत्र में रहे या न रहे उससे कोई फर्क पड़ता नहीं, क्योंकि उनका एजेंडा तय है. रोज संविधान का अपमान करना, संविधान ने जो व्यवस्थाएं खड़ी की है, जो संस्थाएं खड़ी की है उसका अपमान करना, देश में संवैधानिक संस्थाओं का अपमान करते हैं और देश में जाकर देश की बदनामी करते हैं. जर्मनी जाएंगे तो वापस अपने देश की बदनामी करेंगे, हमारे लोकतंत्र की बदनामी करेंगे. इसलिए मुझे ऐसा लगता है कि उनसे कोई बहुत अपेक्षा ही नहीं है. अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भोसरी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये त्यांनी दोषातून मुक्तता करावी यासाठी मागणी केली होती पण तसं झालं नाही. मी अजून त्या संदर्भातला काय निर्णय आला तो बघितलेला नाहीये. मी पण तुमच्या म्हणजे टिकरच वाचलं असं काहीतरी आहे म्हणून. त्यामुळे त्याच्यावर पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य आहे. राहुल गांधी बिबटचा वावर वाढत आहे. पुन्हा संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी होत आहे. आज पारडीसारख्या भागात दुसऱ्यांदा बिबट आला आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुरेसे साधन नव्हते वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकरता सुरक्षेच्या दृष्टीने. आणि सगळ्यात महत्वाचं जी गाडी घेऊन जात होती बिबटला ती सुद्धा पडलेली, नंतर दुसऱ्या गाडी शिफ्ट करावं लागते. पहिल्यांदा तर जो काही बिबट आला आणि काही लोक जखमी पण त्याच्यात झाले आहेत, त्या लोकांच्या प्रति आमची संवेदना आहे. त्यांच्यावर उपचार चाललेले आहेत. पण राज्याच्या विविध भागामध्ये जो काही बिबट्याचा एक प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतोय त्या संदर्भात वन विभागाने आता काम सुरू केलेलं आहे. जवळपास मला असं वाटतं 22 बिबटे आतापर्यंत पकडलेले आहेत. मोठ्या प्रमाणात ट्रॅप्स लावलेले आहेत आणि आपण रेस्क्यू सेंटरचं काम हाती घेतलं आहे. एकदा हे रेस्क्यू सेंटर तयार झाले की मग बिबट पकडण्याचा वेग आपल्याला वाढवता येईल. आणि आज जी काही एक त्यांची संख्या वाढली आणि विशेषतः जो जंगलातला बिबट आहे त्याच्यापेक्षाही जो शेतातच जन्माला आला, जो उसातच जन्माला आला असा जो बिबट आहे हा जास्त शहराकडे येतो आणि म्हणून त्या सगळ्यांना पकडून
त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये नेणं या दृष्टीनं आता आपण कारवाई करतोय. थोडा कालावधी त्याला लागेल. तोपर्यंत या ज्या काही समस्या येत आहेत त्याच्यावर इफेक्टिव्ह आपण उत्तर शोधतो. हो, नाना पटोले बोलले की रवी भवनला मंत्री गरीब खाना समजतात, त्यामुळे तिथे न राहता हॉटेलमध्ये जास्तीत जास्त मंत्री राहणं पसंत करतात. आता मला या संदर्भात माहित नाही. मला तर असं वाटतं की बहुतांश मंत्री हे रवी भवनमध्येच राहत आहेत आणि रवी भवन बिलकुल गरीब खाना नाही आहे. आणि नाना भवनची काही तक्रार असेल आणि काही रवी भवनमध्ये सुधारणा करायची असेल ती पण आपण करू. यांनी म्हटलं की निवडणूक आयुक्तांना पदापासून दूर केलं पाहिजे, निवडणूक आयुक्तांना पदापासून दूर केलं पाहिजे अशी मागणी नाना पटोले यांनी केली. मला असं वाटतं की असे निवडणूक आयोगाचे काही निर्णय आम्हालाही मान्य नाही. मी पण त्याच्यावर टीका केलेली आहे. मलाही वाटतं की निवडणुका पुढे नेणं हे अयोग्य होतं आणि विशेषतः मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने अतिशय स्पष्टपणे त्याच्यावर टीका केलेली आहे की निवडणुका पुढे न्यायला नको होत्या. पण ठीक आहे, त्यांनी तो निर्णय घेतला. जे काही बोनाफाईड निर्णय आहेत तेवढ्या निर्णयांकरता त्यांना पदावरनं हटवून द्या अशा पद्धतीची मागणी करणं हे मला असं वाटतं इट इज ओव्हर रिएक्शन. त्यामुळे आमची तरी अशी कुठली मागणी नाही. आरएसएस सभी संस्थानों को अपने कब्जे में लेना चाहती है, ऐसा बयान राहुल गांधी ने दिया. कि राहुल गांधी के बयानों पर अगर मैं बोलने लग गया तो इतना भी मैं खाली आदमी नहीं हूं, इतना भी वक्त मेरे पास नहीं. वो कुछ भी बोलते रहते. तो कोई आदमी अगर विचार करके इंटेलेक्चुअली बोले तो मैं उसके ऊपर जवाब दूंगा, पर ऐसी बकवास बातों पे क्यों जवाब दूं.